वाईट लोकांना वाईटच दिसणार आणि चांगल्या लोकांना माझ्यात चांगलंच दिसणार. आता हा निसर्गाचा नियमच आहे. सकाळी शिवचरणचे बाबा ऑफिसला गेल्यानंतरचा हा दंगा म्हणजे तासभर चालला. त्यानंतर तारक मंत्र लावलं. कुठेतरी म्हटलं शांतता हवी. गेल्या आठवड्यात कंटिन्यू आम्ही घरात आजारी होतो. माझं बाळ व्यवस्थित होतं, परंतु अचानक त्याला परवा रात्री आलेला ताप, त्यामुळे आम्ही सगळेच हादरलो. पूर्ण रात्र जागून काढली. काल दवाखान्यातनं आणल्यानंतर आज कुठेतरी त्याला बरं वाटतंय, म्हणून जरा मी पण फ्रेश झाले. म्हटलं आज सकाळी जरा निवांतच उठूया. काल शाळेचा मेसेज आलेला की शाळेमध्ये फॉर्मिंग होणार आहे, कारण इथे सगळीकडेच लहान मुलं आजारी पडतात. अंथरूण काढेपर्यंत चहा आणि दूध दोन्हीही उकळलेलं होतं. शिवचरणचं आणि वैशूच्या दोघांच्या आवडीचे बिस्किट्स घेतले, ड्रायफ्रुट्स पण खाल्ले त्याचबरोबर. आणि आता शिवचरणला म्हटलं तुला जेवढा दंगा करायचा तेवढा दंगा कर. आणि तोपर्यंत मुलं म्हटले की नाही आम्हाला बाहेर जायचं खेळायला. त्याला बाहेरून फिरून आणलं आणि घरातला पसारा आवरायला त्यांनीही मला मदत केली. बाहेरून आल्यानंतर त्याला फ्रेश केलं, औषधं दिली. त्यानंतर आता त्याला जेवायला देणार आणि त्याला मस्तपैकी झोपी